गणपतये नमः। श्री नमः। सजयति सिन्दूरवदनो देव यत्पादपङ्कजस्मरणम् वागरमणिदिवतमसा राशन्नाशयति विज्ञानम्। वक्रतुण्डमहाकाय कोटिसूर्यसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्दैर्मुकुटारहारधवला या शुभ्रवस्त्राङ्गा या वीरावरदण्डबिन्दुकला या श्वेतपद्मा या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निश्चेषजा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवेद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्रीराम पुरुषोत्तम नरहरि नारायण केशवा गोविन्दा गौळध्वजा गुणतिशय दामोदरा माधव। श्रीकृष्ण कमलापते यदुपते यदुपते सीतापते श्रीपते वैकुण्ठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं धीमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरणे जयाति जन्मभूमि श्रीदत्तोपासना नित्यनेमि गुरु वासुदेवे कृपापूर्णके नमस्कार नानाथ माझा वचनैका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कठी काय आपण सावे मूगं करोति वाचारं पङ्गुं लङ्घयते यत्कृपा त्वमहं वन्दे परमानन्दमाधवम्। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्यदेवो भव श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव। देवर्षि नारद महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय। श्री समर्थ सद्गुरु माधवनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ।
Hare
गिरिराज रामचंद्र महाराज की जय। पार्वती पते हर 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 महादेव। जय वर्षी नारद महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री समर्थ सद्गुरु नाना महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
दूर दे अहम भाव भेटू स्वामींची करी तिथे सिद्धता स्वामींची करी तिथे सिद्धता तेथे देव करुणा अहं भाव भेटू दूर दे अहं भाव भेटू तो बाहेरी तो बाहेरी आल्यावरी तो बाहेर आल्यावरी येईला भाग चालूना अहं भाव भेटू दूर दे अहं भाव भेटूना अहं भाव निजदासाचा 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 हाती मनोरथ पुरवुनी सेवा घ्यावी अहं भाव भेटू दूर दे अहं भाव भेटूना दूर दे अहं भाव भेटूना अहं भाव भेटू निजदासाचा हाती मनोरथ पुरवुनी सेवा घ्यावी समर्थ रामदास स्वामींचा बरोबर दूर दे अहं भाव भेटूना दूर दे अहं भाव भेटूना उपदेश्वर अभंग आहे आणि मानवाला उपदेश केलेला आहे दूर दे अहं भाव भेटूना बाबा रे तुला स्वतःच जर कल्याण करून घ्यायचं असेल स्वतःच जर कल्याण करून घ्यायचं असेल तर काय कर दूर दे अहं भाव भागो मोठेपणा मिरवतो ना हा मोठेपणा अंगी बाळगू नको हा घातक आहे बरं हा तुला वाटतंय मी या स्वतःच कल्याण करून घेईन पण या जगामध्ये स्वतःच कल्याण करायला निघालास पण अहं भाव हा दूर कर स्वतःच्या अंगी मोठेपणा बाळगला म्हणून स्वतःचं कल्याण होतं का म्हणून स्वतःचं कल्याण होतं आणि त्यातल्या त्यात तू काय करायला गेलास समाज कल्याण मला समाजाचं भलं बघायचंय अरे बाबा समाजाचं कल्याण करण्यापेक्षा स्वतःचं कल्याण पहिले कर माझं कल्याण कशाने होईल स्वकल्याण कशाने होईल याचा पहिल्यांदा अभ्यास कर आणि त्याच्यानंतर समाज कल्याण करायला हवं आम्ही काय करतो लोकांचं भलं झालं पाहिजे अरे पण तू तुझं भलं कर पहिल्यांदा तू तुझं भलं कर स्वतःचं कल्याण कर पहिल्यांदा
आणि मग जगताचं कल्याण करायला पाठीमागे लहान. स्वतःच्या अंगी इतका मोठेपणा मिळवला आणि तू समाज कल्याण करायला निघाला. मानवा, बरोबर नाही आहे. कारण हा विघातक आहे. हा विघातक आहे. म्हणून ज्यांनी ज्यांनी अंगी मोठेपणा बाळगला त्यांचा नायनाट झाला. कोणीही राहिलं नाही. नेहमी करणारे जे जे आहेत ते सगळे अहंकाराने गेले आहे. म्हणून संतांना म्हणणं भाग पडलं. अहंकाराचा वारा, अहंकाराचा वारा न लागो राजसा. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या सकला हरिजा आमच्या परीने हा आमचे संत आमच्याबद्दल भगवंताला म्हणतात, देवा एक कर बाबा, तुझ्या मंदिरात येणारी सगळी ही भगवंताची लेकरं आहेत. तुझ्याकडे येणारी सगळी भक्त मंडळी आहे. सगळी आली पाहिजे ना भगवंता तुझ्या दरबारात. मग काय कर, अहंकाराचा वारा न लागो राजसा. आमच्यातर्फे वाटतात पण आम्ही टाकत असतो. ती संत मंडळी आमच्याकडनं मागतं, भगवंताला मागणं मागतं आणि आमचा ताठरपणा काही कमी होत नाही. होतो का? आम्ही मोठे ते मोठे. कारण हा अहंकार आहेच तसा. हो, हा अहंकाराचा वारा आहेच तसा. एकदा कुणाला जरी लागला ना सहसा सुटत नाहीये. लहान सुद्धा सुटले नाहीये. लहान सुद्धा सुटले नाहीये. इतकंच कशाला, जन्मता बाळाला घेऊनच आला. तो जन्माला घेऊनच आला. समर्थांचं फार सुंदर उदाहरण आहे. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढून चोरणारा. आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढून चोर झाला. केला केला यापैकी सर्व केला आणि केला गेला बापुडा व्यर्थ गेला. जन्माला येऊन काय केलं सर बाबा? जन्माला येऊन काय केलं? जन्माला येऊन काय केलं? भगवंताला मागणं मागितलं की भगवंता माझी सुटका कर. ऐकलं घरामध्ये लेकरू असत आणि तो जीव म्हणत असतो, देवा भगवंता त्या जंजाळातनं मला बाहेर काढ. येणारं समोरचं जग मला बघायचं आहे. कंटाळा आला मला. त्यात मला मूत्रामध्ये माझा हा जीव वाढतो आहे. भगवंता मला बाहेर काढ रे. भगवंत म्हणतात ठीक आहे तुला काढील. आणि भगवंत त्याची सुटका करतो. आणि सुटका झाल्याबरोबर हा काय करतो, सुटत का होईल? सुटत नाही. सहसा मुलगा ज्या वेळेला जन्माला येतो त्यावेळेला मी घेऊनच जन्माला येतो. मी घेऊनच जन्माला येतो. तेव्हा त्याला समजतंय हे माझं आहे. हा, मी ह्या जगतामध्ये आलो आहे, हे सगळं माझं आहे. त्यावेळेला मुलाचा जन्म होतो त्यावेळेला ती नर्स ते लेकरू हातामध्ये येते, रडत असतात. ती त्याला थापटते पण बाळ रडत असत. होता राही ना. शेवटी ते मूल ती नर्स त्याच्या आईच्या हातात देते आणि आईच्या हातात दिल्याबरोबर त्याला कळतं
हा हात माझ्या आईचा आहे. एकदम तुझा. त्याला सांगतं कुणी? सांगतं कुणी? अरे ही तुझी आई आहे हे सांगतं कुणी? नाही, त्याला कळतं ही माझी आई आहे. आईचा हात देखील ओळखते, माझ्या आईचाच हात आहे आणि तेव्हा वधू समजते ही माझी आई. इथून सुरू होते, इथून सुरू होते मी आणि माझं. हे माझं आहे, शाळेत जातो, माझा मित्र, माझी मास्तर, माझी लेखणी, माझी पाटी, सगळं माझं. आणि सगळं करता करता हा प्राणी जन्माला होतो, तो मोठा होतो, वाढतो आणि काय सगळं माझं माझं मी मी करत करत हा आपला जन्म वाया घालवतो. म्हणून म्हटलंय समर्थांनी, आला आला प्राणी जन्मासी आला, झाला झाला वाढुनी थोर झाला, केला केला व्यापही सर्व केला, केला केला बापुडा व्यर्थ केला. जन्माला येऊन केलं का? जन्माला यायचं आणि अहंकारामध्ये वाढायचं. माकडं मागितलं की देवा अहंकाराचा नको, कारण यांनी घातच केलेला आहे, सगळ्यांचा घात केलेला आहे. नेहमी म्हणणारे रावणासारखे तू काय कमी होतं, रावणाजवळ कर्णाजवळ काय कमी होतं, पण नाही अहंकाराने वाया. जेवणाची भर पंगत बसलेली आहे. वा, एका सावकाराकडे जेवण आहे, जेवणाची पंगत बसली आहे, सगळी ब्राह्मण मंडळी गोवाला बोलावली. गोवास्वर पंचपक्वान्नाचा तो सुवास सगळीकडे घमघमाट सुटला आणि एक एक खाणारी मंडळी सावकारांनी बोलवली. तबकामध्ये लोकांचं पुढचं सगळ्या जेवणाऱ्यांना सांगितलं, पाहुणे भरपूर पोटभर जेवायचं, पंचपक्वान्न आहे, एकही पक्वान्न असा सुटलेला आहे. वरण भात भाजी पोळी कुरड्या पापडा डाळ भाजी सगळं सगळं जे काही असेल नसेल, श्रीखंड पुरी बासुंदी सगळं सगळं जेवणाला तयार. येथेच ते जेवायचं आणि जो पोटभर जेवील त्याला 500 रुपये दक्षिणा. दक्षिणा तर चांगली आहे, दक्षिणा चांगली आहे, पण एवढं खाणं जमेल का? पाहिलं काय काय पक्वान नाही, वर्गत जेवले सगळे जण. प्रत्येकाने आपापल्या पोटावरती हात फिरवला, म्हणे नाही इथेच बाबा. सावकार आले तिकडनं, म्हणजे झालं का जेवण? हो म्हण. पुन्हा लाडू वगैरे नाही ना म्हटले, पोळ्यापर्यंत आले, कुठे वाटतात लाडू? पण म्हणे आता एक आहे. म्हणून तबकामध्ये पहिली दक्षिणा तू दिली, पण आता त्या तबकामध्ये नोटांचं एक बंडल आणि सांगितलं की याच्याही पेक्षा डबल दक्षिणा देतो. आता येणार आहे ती केशराच्या पाकातली चांगल्या तुपातली जिलेबी. आता तुम्हाला जो या तबकातल्या 75 जिलेब्या खाऊन दाखवेल त्याला याच्यापेक्षा डबल दक्षिणा. प्रत्येकाने आपापल्या पोटावरती हात फिरवला. कसं काय जमणार? कसं काय जमणार? पोटभर जेवलो आपण, वाट्याच्या वाट्या आंब्याचा रस रिचवला, बासुंदी रिचवली, श्रीखंड झालं, पुऱ्या झाल्या, पुरणाच्या पोळ्या झाल्या, डाळ भाजी सगळं 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 झालं. आता काय खाणार? पहा म्हणे
डबल दक्षिणा देणार. एकाने विचार केला, पाहू तर खरी, म्हणून आपल्या बोट घेतलं, पोटाला लावून पाहिलं जागा आहे का बा थोडी. विचार केला की नाही आहे थोडी. ठीक आहे म्हटलं, दक्षिणा पहिल्यांदा ठेवा. म्हणून दक्षिणा ठेवली. दक्षिणा ठेवली आणि त्या सावकाराने ते तबक त्यांच्या हातामध्ये दिला. 75 दिलं त्या केशवाच्या पाकातल्या. आणि तो खायला तयार झाला. अर्ध्या जिलेब्या झाल्या आणि मग वाटायला लागलं की नाही आपल्याच्याने जमणार नाही. सावकाराला बोलावलं, महाराज इकडे या. सावकाराने का बरं, जमते की नाही? अरे वा, काय जमणार नाही. सावकाराला जवळ बोलावलं, सांगितलं की म्हणे एक काम करा, मला एक वाटी ताक द्या. ताक द्या. सावकार म्हणे ठीक आहे, एक वाटी काय 2 वाट्या ताक देतो. म्हणून 1 वाटी ताक आणलं. पण म्हणे त्या ताकाला जिऱ्याची, जिरे, हिंग वगैरे घालून अशी फोडणी द्या आणि ते ताक मला पाहिजे. म्हणजे या सगळ्या जिलेब्या मी सांगतो. आणि जिलेब्या खाता 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 त्याला वाटलं आता की नाही, आता आपल्या ज्याने खाणं होत नाही, म्हणून ताकामध्ये फुका मारावा. तेवढ्यामध्ये एक माशी फिरत फिरत आली आणि त्या ताकामध्ये जाऊन घुसली. आता फुरका मारायच्या तयारीमध्ये हा जेवणारा त्याने काही विचार केला नाही. घेतली ताक, खोळलं आणि एक फुका मारला. मारल्याबरोबर काय झालं, ती माशी जी होती ती त्या फुरक्यासोबत पोटात गेली. माशीने काम दाखवलं. माशीच ती, ही माशीच होती. माशीने आपलं काम दाखवलं. जेवण झालं, सगळं पूर्ण खाल्लं, जिलेब्या खाल्ल्या, सगळ्यांनी पाठ पकडली आणि हे हात धुवायला म्हणून नळावरती गेले. आणि माशीने आपलं काम केलं. फाड 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 त्या ठिकाणी ओकले. आता मला सांगा, ज्या पोटामध्ये एवढं सगळं गेलं, एक माशी जाऊ शकत नाही. एक माशी जाऊ शकत नव्हती. म्हणून समर्थाने सुंदर उदाहरण, जेणे मस्तिका भक्तीली दाणी घेतली. सुंदर उदाहरण दिलंय. माशी म्हटलंय अहंकाराला. जेणे मस्तिका भक्तीली दाणी घेतली, तया भोजनाचे रुची प्राप्त केली. अहम भाव त्या मानसिका विरेना, तया ज्ञान हे अन्न कोटी जिरेना. जय जय रघुवीर. एक माशी म्हणू शकत नाही. एवढ्या पूर्णाच्या पोळ्या गेल्या, वाट्याच्या वाट्या आंब्याचा रोग गेला, श्रीखंड गेलो, बासुंदी गेली, सगळं गेलं. राहिलेल्या 75 जिलेब्या आणल्या, त्याही गेल्या. एक माशी मारू शकत नव्हती. अहंकार असा आहे. अहंकार असा आहे. माशी एवढा, कणा एवढा जरी अहंकार असेल तर तो मनुष्याला घातक ठरतो. मनुष्याचा घात करून जातो. म्हणून सांगतात की बाबा रे, नको समाज कल्याण करण्याच्या बागाला पडू, पण पहिल्यांदा कल्याण कर, स्वकल्याण पहिल्यांदा कर. माझं कल्याण कशा पाहिजे, माझं कल्याण कशामध्ये, याचा अभ्यास करून मग समाज कल्याण कर. म्हणून समर्थ आपल्या अभंगात सांगतात, अहम भावापी